आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौड़ी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुम्ही कुठे जात आहात, तुम्ही किती लांब गेले आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. तुम्ही कुठे तिथे जात आहात, तुम्ही किती लांब गेले आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. सर्व काही हसाबा जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटते, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. सर्व काही हसाबा जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटते, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. ही वेळ आहे प्रार्थनेची. जिथं कुठं तुम्ही असाल, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता. तुम्ही सेंटरमध्ये असू शकता, तुम्ही ऑनलाईन पाहत असाल. आपले हात स्वर्गाकडे उचलून आपण डोळे बंद करून परमेश्वरला या पूर्ण आठवड्यासाठी प्रार्थना आणि धन्यवाद करणार आहोत. परमेश्वरचे जन आमचे पास्टर यांच्यासाठी प्रार्थना आणि धन्यवाद देणार आहोत. रेगो जो ओंदाला रबो सहांते खेते ले रेगो साला बोंदले रिबो शांते ले दे रेगो जारी बोंद्र कासे थे ले दे रेबो साला बोंदला रमा शांते कैसे तेरे बोरी बहा ले गे से खेले रेबो शला बोंते रे जेंदले रेबो सी ब्रह्मा गो जोंदला रबा सहाते ओराला रबा शाते रेगे से थेले रेबो साला बोंदले रिबो साहेंते ओ दारी कातारा बोतुरा बोंदरा मानते ओरी पिता परमेश्वर धन्यवाद. आमच्या पास्टरसाठी पिता परमेश्वर धन्यवाद. आजच्या पिता परमेश्वर या ऑनलाईन सर्व्हिससाठी पिता परमेश्वर, ज्याच्या द्वारे पिता परमेश्वर वचन पिता परमेश्वर अनेक लोकांच्या जीवनामध्ये जाते. धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद आजच्या मेसेज साठी पिता परमेश्वर, ज्याच्या द्वारे पिता परमेश्वर लाखो करोडो लोकांचे जीवन बदलणार आहे. येशूच्या नावात रेबो जोंदा कासे थे रिदाला रबो साला बोंदे रे कुतो. ओ पिता परमेश्वर, प्रत्येक ऐकणाऱ्यांचे जीवन पिता परमेश्वर, त्यांच्या पिता परमेश्वर जे काही त्याचे चॅलेंजेस होते पिता परमेश्वर, ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये ते होते पिता परमेश्वर, ते त्यांचे समाधान त्यांच्याकडे येते येशूच्या नावात. ओ पिता परमेश्वर धन्यवाद. धन्यवाद प्रत्येक ऐकणाऱ्यासाठी पिता परमेश्वर. त्यांचे हृदय, त्यांचे मन पिता परमेश्वर, त्यांचे कान मोकळेसे पिता परमेश्वर तुझे वचन ग्रहण करण्यासाठी, त्यांच्या आत्मे तयारी पिता परमेश्वर तुला आपला प्रभू म्हणून स्वीकारण्यास पिता परमेश्वर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपण आजचा पहिला प्रार्थना बिंदू वाचणार आहेत आणि आपण त्याच्यानुसार प्रार्थना करणार आहेत. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे, आपण अनिवार्य लसीकरण आणि एक जागतिक सरकाराच्या विरोधात
जागतिक लोकसंख्या कार्य करण्यासाठी सर्व मानवासाठी आणि अंधाराच्या शक्तीसाठी प्रार्थना करत आहोत। आपण पहिल्या तिमोथेस याचा पहिला अध्याय आणि 4 वचनानुसार प्रार्थना करणार आहोत। वचन सांगते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाराच्या वतीने करावे। प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे। हे आपले तारणारा देव याचे दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रार्थना करा सर्व देशाच्या लोकांसाठी, अंधकार, वैश्विक जनसंख्या, एक विश्व सरकार आणि अनिवार्य वॅक्सिनच्या विरोधात घोषणा करा, अशी सर्व ताकद नष्ट आणि अप्रभावी होत आहे। कोणीच विश्व सरकार नसेल आणि डीप स्टेटच्या अशा सर्व योजनाच्या जगाला परेशानी संकटात आणत आहे, त्या नष्ट होत आहेत येशूच्या नावात। घोषणा करा की फक्त परमेश्वराची इच्छा सर्व जगाच्या देशामध्ये पूर्ण होईल, येशूच्या नावात, आमेन। तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत। शैतानाची सर्व युक्ती ज्या या विश्वाला घातक आणण्यासाठी, वॅक्सिनचे जे प्रभाव आहे, ते सर्व जे शैतानाकडून आले ते सर्व गोष्टी आपण अस्वीकार करत आहे, ते बंद करत आहे आपण येशूच्या नावात। रे ले रे बो सारा बोंदल री बोंदल रे केते ले गो सर बोंदल रमासाते लागा सी बारा बोंदल रमासाला रा बो शांते के सेते ओ जीरा बोंदल रमासेते रागा साका तोलो रो बोंदल रमांदल रा बो शांते लेगे तेरे बो सी ब्रह्मा साया को जोंदल रमाहंते ले दोरा बाली Bushalaraba, Legese Hento, Rigo Sotonuro Bushalaraba, Lebrama Magazendele Rebosi Premesete, Ozindalaraba Shayata, Azegele Rebosalarabonda Raboshanta Cassete, Ozigalarabosa Babarabonda Rebosa Momante, Ledele Reboshalaraba, Legasa Yonda Case, Azegere Rebosa Babaha, Ribaba Cosunda Lamashante, Legosunda Ramakasete, Rehento Larabaha, Lidara Coso Tolaraba, Aze ओ पिता परमेश्वर, या विश्वभरात पिता परमेश्वर आम्ही शैतानाच्याकडून आलेले सर्व निर्णय पिता परमेश्वर, वॅक्सिनच्या विरोधात पिता परमेश्वर, वॅक्सिन जे पिता परमेश्वर, जे पिता परमेश्वर या जगामध्ये पिता परमेश्वर पसरते, त्या वॅक्सिनेची योजनेसाठी पिता परमेश्वर मार्क्स या सर्वांना पिता परमेश्वर, जे पिता परमेश्वर तुझ्याकडून नाही पिता परमेश्वर, ते सर्व नियम आम्ही पिता परमेश्वर मोडून टाकतोय येशूच्या नावात। रेसे एंतोला राहतो, प्रत्येक नियम आम्ही खारिज करून टाकतोय येशूच्या नावात। रोंता खासेथेले रे बोंता ला बहा ओरीला राबोंदा पिता परमेश्वर, कारण तुझी इच्छा पिता परमेश्वर सर्व विश्वभरात आम्ही पिता परमेश्वर तुझी माणसं पिता परमेश्वर शांतीने पिता परमेश्वर, हो पिता परमेश्वर प्रेमाने राहावे येशूच्या नावात। रेगोस ओंता ला बहा ईराला राहूंता खासेथे ओदारी हांतो को सोथोनो रोबो शांते ए दिले रे बोंदा रामा कासेंता। ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर, धन्यवाद। ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे, प्रार्थना करा प्रथम सदस्य आणि नव्या विश्वासूंसाठी। हालेलुया। आपण वचन बघणार आहोत एफेसकरास पत्र याचा 3 अध्याय 14 ते 19 वचन पर्यंत। या कारणासाठी ज्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो। मी प्रार्थना करतो की त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हाला त्याचे आत्म्याचे द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी। हालेलुया। आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा। तुमची मुले चांगली रुजलेली व प्रतीक मुलावलेली असावी, यासाठी की सर्व संतांच्या सह ख्रिस्ताच्या प्रतितीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावे आणि ख्रिस्ताची प्रीती जी ज्ञानाच्या मागे टाकते हे कळावे, यासाठी की तुम्ही देवाच्या पुनर्त्वाने भरावे। हालेलुया। आपण मध्यस्थ करत आहोत आपल्या प्रथम सदस्य आणि नव्या विश्वासूंसाठी। या वचनाच्या अनुसार व विश्वास मध्ये आणि परमेश्वराच्या घरात स्थापित होत आहे। परमेश्वराच्या दिल्या गेलेल्या उद्देशाला पूर्ण करत सर्व दबाव आणि संकट असून सुद्धा या टोळीला असेल ते आपल्याला बनवलेल्या गेलेल्या संरक्षणात त्यासोबत चालतील, आपली उन्नती आणि ख्रिस्तामध्ये प्रौढ होण्यासाठी। हालेलुया। तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत। रे एंतेले रे बो साला बोंतर राहांचा खाते ओ झीरा बो ओंतला रबो शहांते रेगे सेथेले रे बो सिला रबो ओंत्र
Masete, O Zirabonta Cassete, Ora la Rabo Shanta Cassete, Ora la Rabase, Brahma Magonta Cassete, Rida Rabonta la Ramasere Rebo, Legesete Rebo Sharabonta, Ezekete Rebo Sarabonda la Rebo Samama, Legete Rebondra Male di Bondra Macassete, Ozaya Casita la Rabo Honda Cassete, Azete le Rebo Sharaba, Libra Mama Gozonda la Rabo Shahante, O पिता परमेश्वर, ओ पिता परमेश्वर जे आमचे प्रथम पिता परमेश्वर फर्स्ट टाइम असे पिता परमेश्वर, ओ पिता परमेश्वर ते आमच्या चर्च मध्ये असो सेल मध्ये असो पिता परमेश्वर, ओ पिता परमेश्वर ते तुझ्या वचनामध्ये पिता परमेश्वर वाढते प्रौढासारखे पिता परमेश्वर, ते पिता परमेश्वर आपल्या संपत्तीने पिता परमेश्वर, आपल्या वेळेने पिता परमेश्वर तुझ्या सेवकामध्ये आपले वेळ देते आणि ते टिकून राहते येशूच्या नावात. रे एझेहेंतो ला राबो ओंता कासेथे ओ तराहा ला राबोंता ले रिबो सममा इगासो ओंता कासेथे ले रे बोंता रामहा ले ते रे बोंता ले रिबो शाला राबा रे गस इंता राबो सममा हांतो को सोथो रिगो सोथो लो राबा सममा हांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद ओ पिता परमेश्वर. आमचे सर्व सेल लीडर पिता परमेश्वर, पिता परमेश्वर ते आपल्या सेल द्वारे पिता परमेश्वर, आपल्या चर्च द्वारे पिता परमेश्वर, आपल्या प्रथम पिता परमेश्वर फर्स्ट टाइम असला जे येतात पिता परमेश्वर त्यांना ते बनवून राहते येशूच्या नावात. ओ पिता परमेश्वर ते टिकून राहते येशूच्या नावात. ओ उंता कासेथे ओ रिला रबो ओ सहांता कासेंता ला रबहा लीदा ला रबोंता ला रबो साखेते ओ खोसी रबो हुंता मासेंता ले रेबो शला रबा रीदा दादा कोतो रबोंते ते पिता परमेश्वर मुलांसारखे पिता परमेश्वर ते प्रौढांसारखे पिता परमेश्वर वाढते येशूच्या नावात. आत्मिक पिता परमेश्वर, आत्मिक रूपाने पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर आणि पिता परमेश्वर वचन त्यांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर अद्भुत रीतीने काम करते येशूच्या नावात. धन्यवाद, धन्यवाद पिता परमेश्वर. आमेन, हालेलुया. आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करत आहोत पहिले तिमोथी याचा 2 अध्याय आणि 4 वचनानुसार, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. प्रार्थना करा आपल्या परिवार, शेजारी आणि मित्रांसाठी ज्यांचे तारण नाही झाले आहे, की ते तारण ग्रहण करत आहेत आणि सत्याच्या ज्ञानामध्ये ते येत आहेत. येशूच्या नावात प्रार्थना करा की ते येशूला त्यांच्या प्रभू आणि उद्धारकर्त्याच्या रूपात ग्रहण करत आहे. हालेलुया. तर आपण आपल्या मित्रांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी, सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता की ते परमेश्वराला आपला प्रभू म्हणून स्वीकारते आणि त्यांचे तारण होत आहेत. रे एझेहेंतो लो रोबो सारा खोंता राहाला राबोंता री बाबा रे 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 बोंदा रमासाते ओ झिगाला राबो हुला रहांता कासिता एकासा अहंत कोसो थोरी बोतो इदाला रबा आंदा गसेगेले रेबो लीरा रबो शाला रबा लेंदेले रेबो सममा आकाza अहंतो कोसो थोल रबा से हेंते केसेते ओ दरहांता कासेते ले दे रेबो Shila rabu unda masete orila raba anda gazende ledere bosa mama gaz unda liribo orila rayanda gasekete lerebo shala raba idara honta kasete o sarabo hoto robonta kasita raba idala rabo honta kasete. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर आमच्या प्रत्येक नातेवाईकांसाठी पिता परमेश्वर, आमच्या मित्रांसाठी, आमच्या शेजार बाजारासाठी पिता परमेश्वर, जिथे आम्ही काम करतो पिता परमेश्वर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांचे तारण झालेले पिता परमेश्वर ते आपल्या तारणाला ग्रहण करते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर ते सत्याच्या ज्ञानाकडे येते येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर ते तुला आपला प्रभू म्हणून स्वीकारते आणि पिता परमेश्वर सर्वांचा तारण होते येशूच्या नावात. रे एंतो रोबुंता कासिता ला रबा लेको सोरो बोशाला रबा लिगासी अंता कासेते ले रेबो ओंता मासेते ओ दीरा बहांता कासेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद, धन्यवाद. सर्व प्रार्थना पिता परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आणि विश्वास ठेवतो पिता परमेश्वर त्याचे उत्तर आम्हाला भेटलेस. आमेन, हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे परमेश्वरच्या स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. अटल प्रेम
अटळ प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही. ते नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 27 फेब्रुवारी आणि आजचा विषय आहे प्रेमाच्या पायावर बांधणी करा. हालेलुया. आज आपलं आरंभिक वचन घेतले गेले आहे कलेस्करांचं पत्र, त्याचा 3रा अध्याय 14वे वचन NLT. हालेलुया. आणि आपण परिधान करणे आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाचे कपडे म्हणजे प्रेम. प्रेम हेच आम्हा सर्वांना परिपूर्ण सुसमाधाने बांधते. हालेलुया. 1 कोरिंथीकरांचं पत्र, त्याचा 14वा अध्याय 20वे वचन NKJV मध्ये आपण देवाच्या लोकांकरिता एक अतिशय महत्त्वाची सूचना पाहतो. त्यात असे म्हटले आहे, बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत ताण्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. कडू कसे असावे किंवा द्वेष कसा ठेवावा हे लहान मुलांना कळत नाही. ते यासाठी खूप निर्दोष आहेत. आपल्यावर झालेले कोणतीही चूक ओळखण्या इतपतही त्यांना अक्कल नाही. असे तुम्ही जगावे अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. इतरांनी तुमच्याबाबत केलेल्या चुकीला इतके महत्त्व देऊ नका की तुम्ही त्यामुळे कडू व्हाल. बायबल म्हणते की तुम्ही तुमच्या अंतःकरणात कटुतेचे कोणतेही मूळ उगवू देऊ नका आणि तुम्हाला त्रास देऊ नका. आणि मग ते का सांगते, ते तुम्हाला अशुद्ध करेल. हालेलुया. इब्रिकरांचं पत्र, त्याचा 12वा अध्याय 15वे वचन. तुम्ही रागावलेले, कटू किंवा नाराज असणे किती बरोबर आहे असे तुम्हाला वाटते याने काही फरक पडत नाही. कटुतेचा परिणाम म्हणून केलेली कोणतीही कृती त्यात अपवित्र आहे. ही फक्त काळाची बाब आहे आणि त्यातील अधोगती प्रकट होईल. नवीन दृष्टिकोन आणि नवीन कल्पना तयार करू नका किंवा नवीन व्यवसाय, सेवा कार्य आणि प्रकल्प सुरू करू नका, कारण तुम्ही कटू किंवा नाराज होता. कटुतेच्या पायावर कोणतेही प्रयत्न करू नका, ते अयशस्वी होईल. प्रेमाच्या पायावर उभा राहा. हालेलुया. बायबल काय म्हणते ते लक्षात ठेवा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. याकोबचे पत्र, 1 अध्याय 20वे वचन. काही लोक अश्रूंपर्यंत घायाळ झाले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणात कटुतेने, रागाने वागले आहेत. परंतु तुम्ही रागाने हालचाल करू शकत नाही आणि अपेक्षा करू शकत नाही की देवाच्या नीतिमत्वावर खटला चालवला जात नाही. देवाच्या नीतिमत्वावर दोष ठेवण्यात येत आहे नाही. हालेलुया. तसेच तुमच्या सभोवतालचे लोक जेव्हा काही असंतोष, काही राग आणि निराशेने प्रेरित होतात तेव्हा ते ओळखण्यात शहाणपणा बाळगा. त्यांना दुरुस्त करा, प्रेमाने चाला आणि देवाची बुद्धी तुम्हाला सर्व व्यवहारात मार्गदर्शन करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमच्या स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. मी माझ्या अंतःकरणात राग आणि कटुतेला जागा देत नाही. माझ्याकडे ख्रिस्ताचे मन आहे आणि मी येशूच्या नावात प्रेम, नम्रता आणि कृपेने प्रत्येकाला आणि प्रत्येक परिस्थितीला प्रतिसाद देत असताना माझ्यामध्ये देवाचे सार प्रवाहासारखे
वाहत आहे. आमेन. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड. इस बहन का नाम शीतल जायसवाल है. ये आजमगढ़ उत्तर प्रदेश की रहने वाली है और इनकी गवाही है कि ये दुष्ट आत्मा से पूरे 1 साल से परेशान थी. ये अपने घर पे कोई भी काम करती थी, कहीं भी काम करती थी तो ये बेहोश हो जाया करते थे. 1-2 घंटे 3 घंटे बेहोश हो जाया करती थी. फिर उन्होंने हमारे क्राइस्ट एम्बेसी चर्च में आया. फिर इन्होंने चर्च किया, यूथ और टीनेजर मीटिंग को अटेंड किया और संडे सर्विस को देखा. और जो हमारे लीडर ट्रेनिंग चल रही है उसको इन्होंने 4 क्लास देखा. अभी ये बता रहे हैं कि मैं 4-5 दिन हो गए, ये अभी बेहोश नहीं होती हैं, पूरी तरह से चंगी हैं और ये बहुत खुश हैं, बहुत उत्साहित हैं. इसलिए परमेश्वर का धन्यवाद करती हैं और धन्यवाद करती हैं पास्टर आइजैक अग्रवाल सर का. थैंक यू सर. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम. प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे. महान यहोवा मी आहे, तू आहेस महामाई प्रभू. देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला. शांतीचा राजा पहाचा तारा, बादशाच्या राज सर्वकालीन आहे. देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला. शांतीचा राजा पहाटचा तारा, बादशाच्या राज सर्वकालीन आहे. तू आहेस प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे. महान यहोवा मी आहे, तू आहेस महामाई प्रभू. तू आहेस योग्य.
जीवन झाला शांतीचा राजा पहाचा तारा बादशाहाचे राज सर्वकालीन आहे देवाचा कुकरा जो मारला गेला पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला शांतीचा राजा पहाचा तारा बादशाहाचे राज सर्वकालीन आहे तू आहेस योग्य El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे महान यहोवा मी आहे तू आहेस महामाई प्रभु तू आहेस योग्य El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे महान यहोवा मी आहे तू आहेस महामाई प्रभु तू आहेस योग्य El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे महान यहोवा मी आहे तू आहेस महामाई प्रभु प्रेज द लॉर्ड हालेलुया ओरडू सकता महिमा खुश होऊन ओरडू सकता महिमा आपल्या हातांना स्वर्गाकडे उचलू आणि प्रार्थना करू बोला प्रभूशी सांगा त्याला सर्व काही जे तुमच्या जीवनात त्याने केले आहे धन्यवाद प्रभू तू सर्वांपेक्षा मोठा आहेस तू सर्वांपेक्षा महान आहेस तुझ्यासारखा कोणी नाही संपूर्ण जग तुझं आहे जगातील सर्व देश तुझे आहेत प्रभू धन्यवाद दयेसाठी करुणासाठी प्रेमासाठी धन्यवाद आम्हाला विजयाच्या जुलूस मध्ये चालवण्यासाठी धन्यवाद पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद वचनाच्या ज्ञानासाठी धन्यवाद या सेवाला आमच्या हातात दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला मेंदू दिल्याबद्दल की आम्ही तुला ओळखू शकलो आम्ही तुम्हाला समजू शकलो प्रभू धन्यवाद प्रभू धन्यवाद आम्हाला समजण्याचा आणि ओळखण्याचा अनुग्रह दिल्याबद्दल धन्यवाद या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस परत एकदा तुझ्या वचनाला आम्ही समजू ओळखू आणि ते सर्व करू जे तू आम्हाला करण्यासाठी बोलवले आहेस आम्ही बोलतो परमेश्वर आमचे आत्मा हृदय उघडे आहेत तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी आणि या प्रार्थनेला आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन प्रेज द लॉर्ड बस सकता दॅट्स गुड आणि शेजाराच्या हसून स्वागत सुद्धा करू शकता प्रेज द लॉर्ड आपण बोलणे सुरू केले की ख्रिस्ताच्या 3 बलाविषयी आणि आपण बोललो की ते गरजेचे आहेत फॉर न्यू ग्रोथ यू नीड न्यू रेव्हेलेशन जीवनामध्ये नवीन वृद्धीसाठी तुम्हाला नवीन दर्शन पाहिजे नवीन ज्ञान पाहिजे जुन्या ज्ञानाने तुम्ही नवीन जागी नाही पोहोचू शकत प्रेज द लॉर्ड पर बोल साहेब जुन्या ज्ञानाने खुशून बोला जुन्या ज्ञानाने नवीन जागी नाही पोहोचू शकत
जर तुम्हाला जीवनात नवीन जागी जायचं आहे, उंच जागी जायचं आहे, तर तुम्हाला नवीन ज्ञान लागेल. कधी पण असा विचार करू नका की जुन्या ज्ञानाने मी नवीन जागी पोहोचू शकेल. जसं मी बोललो, प्रत्येक माणसाला पुढे वाढायचं आहे, काहीतरी बनायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला पाहिजे की त्याच्या जीवनाचा काहीतरी अर्थ असो. हे नाही की 60 वर्षाच्या जीवनामध्ये पाठी वळून बघितलं तर काहीच नाही, खाली जीवन. मुलं पण सोडून पळाले, तर काही राहिले आहे तर फक्त कर्ज. ही बेकार जीवन आहे. खूप जण ठाऊक नाही चांगले जीवन कसे जगायचं आहे. कदाचित त्यांना शिकवले गेले नाही. कारण ज्या समाजात आपण राहतो ते लुटण्यासाठी प्रेरित आहे. प्रेज द लॉर्ड. तो समाज आपल्याला सर्व गोष्टी सांगतो जेणेकरून तो गरीब होतील, ज्याने एक व्यक्ती असफल होईल. ज्या समाजात आपण आहोत त्या समाजाची दिशा खूप चुकीची आहे. सत्य त्यांना ठाऊक नाही ना, त्यांनी कधी जगले सत्यामध्ये, तर ते आपली मदत नाही करू शकत. आणि जितक्या लवकर तुम्ही ह्या गोष्टी समजाल तितके चांगले आहे. प्रेज द लॉर्ड. तुला वाचू वचन 2 कोरिन्थीकरास पत्र 4 अध्याय 4 वचन. त्यांची मने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या देवताने आणली गेली आहे. त्यांच्यासोबत हे आहे, त्यांची बुद्धी काय झाली आहे? आंधळी. आणि युगाच्या दैवताचे अर्थ काय आहे? शैतान. शैतानने त्यांची बुद्धी आंधळी केली आहे, तर त्यांना ठाऊक नाही योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. कुठल्या गोष्टी करून आपण पुढे जाल आणि कुठल्या गोष्टी करून आपण पुढे नाही जाणार. आणि त्याच लोकांनी पुस्तकं लिहिली, त्याच लोकांनी सिस्टम बनवले, त्याच लोकांनी बँकेचे सिस्टम बनवले, त्याच लोकांनी बिझनेसचे सिस्टम बनवले. कुणी बनवले? जे आंधळे आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्यांची मने या युगाच्या दैवताने आणली गेली आहेत. विचार करून बघा, यांनी शाळा बनवले, कुणी बनवले? जे आंधळे होते. यांनी बिझनेस बनवला, कुणी बनवला? जे आंधळे होते. मग जर तुम्हाला त्यांच्याकडनं शिकायचं आहे, तुम्हाला ठाऊक असले पाहिजे. आंधळा बरोबर रस्ता नाही दाखवू शकत. प्रेज द लॉर्ड. आणि हेच कारण आहे आम्ही बोललो ख्रिस्तियाचे चालचलन. आठवण आहे तुम्हाला? चला एक वचन उचलू मागच्या टायमाचं. इफिसकरास पत्र 4 अध्याय 17 वचन. ते आपण मागच्या वेळी बोललो होतो. म्हणून मी म्हणतो, प्रभू म्हणे निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय आणि अविश्वासी एकच आहे. मागच्या वेळी आपण काय बघितलं होतं? अविश्वासी. परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. तुम्हाला बघावे लागेल की तुम्ही कुठले जीवन जगत आहात. कधी असे तर नाही की त्यांच्याच बुद्धी तुम्ही जगत आहात. ज्या बुद्धीला बायबल काय बोलते? आंधळी बुद्धी. त्यांचे प्रकार, जगण्याचा प्रकार, पद्धत, त्यांचा विचार करण्याचा पद्धत. प्रेज द लॉर्ड. तर आपण बोललो ख्रिस्तामध्ये 3 बल आहेत. आपण बोललो मसीहची यात्रा, मसीहचं काम आणि मसीहचं युद्ध. प्रत्येक गोष्ट तुम्हाला वापर करायचा आहे. मागच्या वेळी आपण सांगितलं पुलपीट आहे. जे ह्याला पूर्ण बल नाही लागले तर हे पुलपीट हटणार नाही. त्याच प्रकारे ख्रिस्तामध्ये ह्या 3 प्रकारे तुम्ही वापर नाही करणार तर तुम्ही ए पासून बी पर्यंत नाही पोहोचणार. तुम्ही पुढे नाही वाढणार. तुमची इच्छा किती पण काय असो, तुम्ही बोला माझी इच्छा आहे, इच्छा पुरेसे नाही. तर विचार करा, मी याला बोललो BMW ची इच्छा आहे का? असेल, आली का BMW? सर्वांकडे स्वतःच्या घराची इच्छा आहे, पण किती जणांकडे स्वतःचे घर आहे? काय झाले? इच्छा पुरेसे नाही. तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी कुठले बल लावायचे आहे. आणि ख्रिस्तीच्या रूपामध्ये तर आपण बोललो 3 बल. पहिलं कुठले? ख्रिस्ताची यात्रा. दुसरं काय आहे? ख्रिस्ताचे कार्य. तिसरं काय आहे? ख्रिस्ताच्या युद्धापाशी आपण शिकलो. तुम्ही बोलू नाही शिकत मी प्रार्थना नाही करणार. जर तुम्ही आमच्यासोबत प्रार्थना नाही करत तर तुम्ही
ऑलरेडी 3 बलापासून एका बलाला कापत आहात. आता जीवन आडवं तिडवं असेल, कधी इथे कधी तिथे, कधी इथे कधी तिथे. विचार करा, तुमचे 5 बोट आहेत, जर एका बोटाचे नस कापले तर तुमचे हात कसे असतील? कधी इथे कधी तिथे. त्या हाताने तुम्ही काहीच नीट नाही पकडू शकत, कारण एक नस कापली. जर तुम्ही या 3 कार्याला नाही करणार तर देवाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जिथे तुम्ही पोहोचू शकता तिथे नाही पोहोचणार. आणि आमचे कार्य आहे तुमची सहायता करणे. जिथे तुम्ही पोहोचू शकाल तिकडे तुम्हाला पोहोचू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो तयार आहात? किती लोक तयार आहेत संदेशासाठी? तर आपण काय शिकत आहोत? मागच्या वेळी आपण सुरुवात केली आहे ख्रिस्ताची यात्रा. मागच्या वेळी आपण 3 गोष्टी शिकलो होतो. प्रेमात चाला, आठवण आहे? दुसरं आपण शिकलो चर्चला जाऊन. तिसरं काय शिकलो? कुरकुर करू नका. किती जणांना आठवण आहे? आठवण आहे का? जगत पण आहात? हा, जगणे पण सुरुवात करा. तो तिसरा पॉइंट मी तुम्हाला शिकवला होता, कुरकुर करू नका. शिकवलं होते ना, कुरकुर करू नका. आणि आपण बघितलं होतं 1 कोरिंथियपत्र 10 वचन. परत एकदा बघू. आणि तुम्ही कुरकुर करू नका. त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केल्याने ते सहकर्त्या करून नाश पावले. म्हणून जेव्हा जो कोणी कुरकुर करतो तो सैतानाला आपल्या जीवनात आमंत्रण करतो. सैतानाला आमंत्रित करतो. त्याला ठाऊक नाही. सिस्टम आहे ते. जगाने असे सिस्टम बनवले आहे. ते बोलतात ओ मांजराने रस्ता कापला, आणि मग बोलतात दिवस खराब झाला. मी तुम्हाला सांगू शकतो का तो दिवस खराब झाला. मांजर आडवी गेले त्याचं काही घेणे नव्हते. देणे घेणे ह्यावर नव्हते. जेव्हा मांजराने रस्ता कापला आणि तुमच्या डोक्यात बसवले गेले आहे की मांजर रस्ता कापते तेव्हा दिवस खराब होतो. जसंच मांजर रस्ता कापते तेव्हा तुम्ही बोलतात छी दिवस खराब झाला. आता तो खराब झाला. जेव्हा तुम्ही कुरकुर केली काय झाले? समजलं का तुम्हाला? हे लोक खूप बुद्धिमान आहेत, पण आंधळी आहेत बुद्धी. नाही पास्टर, नक्कीच मांजराने रस्ता कापला आणि माझा दिवस खराब झाला. लक्ष द्या, त्या मांजराने रस्ता कापला तेव्हा तुम्ही काय बोलला पण होता. जर तुम्ही बोलले नसता तर काहीच झाले नसते. म्हणजे लोक बोलतात माझे जीवन खराब आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो कसं खराब आहे, कारण मी चांगला स्पिरिच्युअल डॉक्टर आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे? स्पिरिच्युअल डॉक्टर. डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो शरीरात कुठं प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगू शकतो जीवनात कुठे प्रॉब्लेम आहे. कुरकुर करू नका. शेजाऱ्याला बोला कुरकुर करू नका. कुरकुर करू नका. आणि जेव्हा तुम्ही कुरकुर करत आहात तर तुम्ही कुणाला आमंत्रण केले? दिसत आहे ना तिकडे. तर तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. त्यापैकी कित्येकाने कुरकुर केल्याने ते सहकार्य करून नाश पावले, ना की परमेश्वराने त्याला नष्ट केले. परमेश्वराने त्याला नष्ट नाही केले. कुणी नष्ट केले? सैतानाने. नष्ट करणाऱ्याचे नाव काय आहे? सैतान. समजते ना? सैतानला काय बोलले गेलाय? नष्ट करणारा. सो बी केअरफुल. ख्रिस्ताची यात्रा. शेजारी बोला ख्रिस्ताची यात्रा. भाजी घ्यायला गेले तर ते बोलतात अरे तू तर आम्हाला लुटत आहेस. मग विकत घेऊ नका. का तुम्हाला वाटतं की लोक तुम्हाला लुटत आहेत? काही लोक तर देवाविषयी पण चांगला विचार करत नाही. त्यांना वाटतं त्यांच्या सगळं संकटाचं मूळ परमेश्वर आहे. सर्व मूळ परमेश्वर. तर आपण त्यांच्या प्रकारे नाही जगू शकत. प्रेज द लॉर्ड. बोला अन्न जातीच्या पद्धतीने नाही जगू शकत. पक्का जगणार तर नाही. अरे तुम्हाला काही शिकून जाते. ते बोलतील मास्क लावा, वॅक्सिन लावा. कम ऑन. तर इथून जे बोलले जाईल ते तुमच्या भल्यासाठी आहे. जर आम्ही बोलले तुम्हाला कुरकुर करू नका तर कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. हसू शकता हा 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 हा. हसू शकता हा 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 हा. तर पास्टर हसण्याने काय होतं? स्वर्ग जे झोपले आहे ते काम करायला लागतात. प्रेज द लॉर्ड. मजाक नाही, हे सत्य आहे. मी ते मजाक करायला उभे नाही. बोला नवीन वृद्धी, नवीन ज्ञान. तर तयार आहात? आज पण 3 पॉइंट आहेत. हे सर्व विषय खूप मोठे आहेत. मला पास्टर कधी पण शिकवा. माझं जर झालं, माझं मन झालं तर मी जीवनभर शिकवेल. किती लोक शाळेत गेले? किती लोक शाळेत गेलेले? पक्का गेलेले? लहान मुलगा तर तुमचा गेला असेल. शाळेबद्दल माहिती आहे ना? शाळेत तुम्ही गेला, तिकडे समजा तुम्ही कुठला विषय शिकला, इतिहास शिकला, कदाचित भूगोल शिकला. किती जणांनी शिकले आहेत सब्जेक्ट? शिकलेत ना? इतिहास भूगोल समजा 4थी मध्ये होता. चला समजू 4थी मध्ये होता, 5वी मध्ये, ठीक आहे चला 6वी मध्ये होता. 6वीला शिकला, 7वी मध्ये पण शिकला, 8वी मध्ये पण शिकला. का शिकला? तर त्यांना ठाऊक होतं यामध्ये शिकण्यासाठी इतके होते की एका वर्षात तुम्हाला नाही शिकू शकले असते.
विचार करा बायबलमध्ये शिकवायला किती आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आंधळी बुद्धी शिकवायला 3 वर्षे घेतले. तुम्ही रोज जात होता, एक्झाम देत होता, इतके वर्ष लागले तुम्हाला इतिहास शिकायला, हिंदी शिकायला, मराठी शिकायला, कन्नड शिकायला. भाषा किती वर्षापासून शिकवली त्यांनी? नाही शिकवली. इंग्लिश तर पहिल्या स्टँडर्ड पासून शिकवली गेली होती आणि 10वी पर्यंत चालली होती. किती जणांना आठवण आहे? किती वर्ष शिकवली त्यांनी? 8 वर्ष. काय लोक बोलतात आम्ही गेलो होतो पास्टर, सर्व आले. वंडरफुल. एका सर्व्हिस मध्ये सर्व काही शिकत नाही होणार ते. प्रेज लॉर्ड. शिकण्यासाठी खूप काही आहे. प्रेज लॉर्ड. सर्वात पहिला पॉइंट आजसाठी इफिसियन्स 4 अध्याय 1 वचन. लेट मी स्टॅब्लिश सम थिंग्स. म्हणून मी जे प्रभूमध्ये बंदीवान आहे तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारांना शोभेल असे चाला. हे माठाचं बुलावा नाही जे 2 तासासाठी येतो. ही बुलावा ते पाचारण किती तासाचं? 24 तासाचं लिहिले आहे तिकडे की झालेल्या पाचारण शोभेल असे चाला. हे 24 तासासाठी पाचारण आहे. तुम्ही 24 तास असे जगता. हे नाही की तुम्ही थोड्या वेळा ख्रिस्ती असता आणि थोड्या वेळाने ख्रिस्ती नसता. ठीक आहे. बुलाहट किती तासाची आहे? जरा बोला. बुलाहट 24 तासाची आहे. बुलाहट 24 तासाची आहे. प्रेज लॉर्ड. काल मी केस कापायला गेलो होतो. 2:30-3चं टाइम होतं दुपारचं. मी जात होतो तेव्हा एक ऍपल विकत होता. त्याला सर ऍपल घ्या ना. मी पुढे गेलो. मी विचार करतो ठेलेवाले असं बोलत नाही करतात का ते घ्या विकत घ्या म्हणून असं बडबडतात. असं का बोलताय? तुम्ही फिरून पार्टी करू 1 किलो शेप द्या. केस कापायला जातो. ऍपलची माझं घेणं नाही हा माझा प्लॅन होता. केस कापायला चाललो आहे. परत आलो विकत घेतले. तो बोला थँक्यू सर. बोला सर सकाळपासून BMC फिरवत होते. आज जर तुम्ही नसता आला तर मी मेलो असतो. तर 24 तास आहे. तुम्ही या बुलाहटमध्ये 24 तास आहात. एक बुलाहट आहे ज्याला तुम्ही सोडू नाही शकत. प्रत्येक वेळी तुमच्या डोक्यात काय आहे? दुसरे. प्रेज द लॉर्ड. प्रेम हे प्रेम शब्दात नाही. प्रेज द लॉर्ड. किती जणांना ऐकू केले मी काय बोललो? कदाचित तुम्ही कधी विचार नाही केला. कोणी पण आय लव्ह यू येऊन बोलतो तुम्ही प्रेम हे प्रेम शब्दात नाही. बोला जेवण. जोरात बोला ना. जेवण. जेवण हे जेवण शब्दात आहे. हॅलो 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 हॅलो. काय जेवण? जेवण शब्दात आहे. विचारत आहे मी. किती जण समजतं मी काय बोलत आहे? किती जण समजतं मी काय बोलत आहे? काय जेवण हे जेवण शब्दात आहे. त्याच प्रकारे प्रेम हे प्रेमाच्या शब्दात नाही. असं बघत आहात मला तुम्ही जास्त माहित नाही मी काय सांगितलं तुम्हाला की मोठा धोका. हा धोका झाला तुमच्या बरोबर. नंतर बोले मी तुला प्रेम करतो. आज माहित पडलं प्रेम शब्दात नाही. कारण माझे डोळे आणलेले नाही. तुम्हाला माहिती आहे प्रेमाचा अर्थ काय आहे? तर मी विचारतो माझ्या बाजूला विचारतो. सर्व माझ्यासोबत राहतात. सांगा प्रेम काय आहे? सांगा प्रेम. सगळे तरुण आहेत ना. सगळ्यांना आय लव्ह यू ठाऊक असते. सांगा प्रेम शब्द प्रेमाचा काय अर्थ आहे? मायक्रोफोन मध्ये बोलू शकता तुम्ही. सगळे ओरडत आहात प्रेम आहे प्रेमाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? सगळे ओरडत आहेत प्रेम. चला तुम्ही लोक कोण सांगत आहे प्रेमाचा अर्थ? मास्टर हे कुठला प्रश्न विचारला तुम्ही सर्व ओरडतच होता. माझ्यावर प्रेम करतो, मित्रावर प्रेम करतो, मी ते पप्पांवर प्रेम करतो. प्रेमाचा अर्थ तर तुम्हाला ठाऊक आहे प्रेम काय असते? कोण सांगत आहे? कोण नाही मदत करतो? तुमची मदत करतो. प्रेमाचा अर्थ आहे की तुम्हाला दुसरा व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त आवडतो. दुसरा व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठा आहे. तर तो दुसरा व्यक्ती तुमच्यापेक्षा बडकर नाही, मोठा नाही. तर तुम्ही प्रेम ओरडा. ते प्रेम नाही. क्लिअर आहे? म्हणत होते हे पण माहित नव्हतं आतापर्यंत. प्रेम शब्दात नाही. शेजाऱ्याला बोला प्रेम शब्दात नाही. कोण तुम्हाला बोललं आय लव्ह यू तर आपल्या डोक्याची ट्यूबलाईट पेटवा. या आय लव्ह यू मध्ये प्रेम नाही. कोणी पण तुम्हाला बोला आय लव्ह तुम्ही बोला जेवण. आठवण राहील जेवण. तसं जेवण शब्दात. प्रेम शब्दात आठवण आहे. येशू ख्रिस्ताने विचारलं पेत्राला काय तू माझ्या प्रीती करतो? तर हा प्रभू करतो. त्याने बोलले विचारव. थोडी बोलला पुरेश आहे. नाही होत असे. प्रेज द लॉर्ड. हा
आता मी मागच्या वर्षी चालू आहे. बोललो ना, शिकवायला खूप काही आहे. मला वाटलं मी मागच्या वेळी शिकवलं, सर्व काही संपले. आता तर खूप काही आहे त्यामध्ये. प्रेम शब्दालाच मी तुम्हाला सांगितले की प्रेम काय असते. जाऊन वाचा पहिलं करंटीकर्स पत्र 13 वाचा, तुम्हाला माहित पडलं प्रेम काय आहे. मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते, पण मेला तर चांगला आहे. म्हणजे हे कुठलं प्रेम आहे? प्रेज द लॉर्ड. तुला 17 परत 17 मध्ये जाऊ. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, प्रभू म्हणे निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत. त्यांना काहीच ठाऊक नाही. आय लव्ह यू ओरडत आहात, ज्यात प्रेम नाही. ते मनाच्या अनर्थ रीतीमध्ये चालत आहे. तुम्ही बोल नका माझ्या मनाचं होऊन दे, माझ्या मनाचं होऊन दे. चांगलं तुमच्या मनाचं नाही होत आहे, कारण तुमचं मन कधी कधी बकवास पण मागते. आई रागात बोलतो, तू जन्मताच मेला का नाही? जर ही मनातली इच्छा पूर्ण झाली तर बेटर आहे. प्रभू तुमच्या मनाची नाही ऐकत. प्रभू बुद्धिमान आहे, त्याला ठाऊक आहे तुमच्या मनामध्ये योग्य विचार करण्याची ताकद नाही. तर तुम्ही तुमच्या मनाच्या इच्छेवर लढू नका. माझ्या मनाचं कसं होईल, माझ्या मनाचं कधी होईल, माझी इच्छा कधी पूर्ण होईल. आणि जे इच्छा तुम्ही आज मागत आहे तुम्हाला ठाऊक नाही ते उद्या वाईट होईल. लॉट अनर्थरिटी, शेजारी बोला अनर्थरिटी. तर कुणाच्या इच्छेवर चाला, परमेश्वर जे बोलले जाईल ते करा. तर चला पहिला पॉइंट, परमेश्वरची सेवा इच्छापूर्वक करा. काय करा? पहिला पॉइंट, मसी यात्रा आहे ती. तर परमेश्वर सेवा करतो, मनापासून करतो. यशया पहिला अध्याय 19 वचन, इफ ही बी विलिंग अँड ओबिडियंट ही शॅल ईट द गुड फूड ऑफ द लँड. काय लिहिले आहे? की तुम्ही इच्छुक आहात आणि आज्ञाकारी आहात. काय आहात? शेजाऱ्याला बोला, जर तुम्ही इच्छुक आणि आज्ञाकारी आहात तेव्हा तुम्ही देशातील उत्तम पदार्थ खाल. म्हणजे तुम्ही प्रभूची सेवा करता तर मनापासून करा. तुम्ही देवाची सेवा अर्ध्या मनापासून नाही करत. जर तुम्ही त्याचे वचन करता तर पूर्ण मनापासून करा. तुम्ही बेमनाने प्रभूवर नाही चालू शकत. पहिला राजे 11 अध्याय 4 वचन, सलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले. त्याच्या पिता दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रभूवर चालता तर प्रभूवर तुम्ही पूर्ण मन लावता. तुम्ही तुमचे अर्धे मन नाही लावत. ते ख्रिस्ती जीवन आहे. शेजाऱ्याला बोला, ते जीवन आहे. ठीक आहे. जर तुम्ही प्रभूवर चालत आहात, तुमचे पूर्ण मन कशात आहे? प्रभूमध्ये. हे नाही की अर्ध मन इकडे आणि अर्ध मन कुठे दुसरीकडे आहे. लिहिले आहे तिकडे, खूप जणांना ठाऊक नाही. लक्षात ठेवा, हे सर्व बल आहेत. खूप लोकांना परिणाम नाही भेटत, कारण त्यांचे मन नाही प्रभूवर. त्यांचे मन त्या वस्तूवर आहे ज्याकडनं प्रभूकडनं त्यांना पाहिजे आहे. त्यांना प्रभू हवा नाही, त्यांना प्रभूकडनं काहीतरी हवे आहे. किती जण माझे बोलणे समजते? त्यांना प्रभू नाही पाहिजे, त्यांना प्रभूकडून काय पाहिजे. आणि त्यांना दिसत नाही, जेव्हा प्रभू ते देत नाही तर प्रभूला सोडून पळतात. की आम्ही चर्चला गेलो, आम्ही इकडे पण गेलो, आम्ही तिकडे पण गेलो, आमच्या मनातलं पूर्ण नाही झाले, आमची मनोकामना पूर्ण नाही झाली. जगात कुठलाच देव नाही. हे बघा, त्या प्रकारे जीवनात तुम्ही काही डॉलर बघितला नाही, तुम्ही बोलता डॉलर हायच नाही. जर तुम्ही अमेरिका गेला नाही तर अमेरिका नाही का? विचारत आहे मी. तुम्ही परमेश्वर कसे संबंध ठेवता? मनापासून. प्रभूला मिळवण्याची प्रयत्न करा. प्रभूवर मन लावा. तो काय देऊ शकतो त्याच्यावर मन लावू नका. हे धर्माचे काम आहे, अन्य जातीचे काम आहे. किती जातात आराधना करा, त्यांच्याकडे काय असते? एक मनोरथ. तिथल्या कामाच्या निमित्ताने ते जातात. बिना कामाचे ते प्रभूला पण आठवण करत नाही. मी आणि तुम्ही ते नाही बनू शकत जे बिना कामाचे प्रभूला नाही ओळखत. तर तुम्ही परमेश्वराची सेवा कसे करता? हृदयाने. प्रेज द लॉर्ड. संपूर्ण मनाने प्रेज द लॉर्ड. पहिला इतिहास 28 अध्याय 9 वचन लिहिले आहे, हे माझ्या पुत्रा सलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने सात्विक मनाने त्याची सेवा कर. इथे इंग्लिश मध्ये लिहिले आहे, सर्व विथ अ परफेक्ट हार्ट अँड विलिंग माइंड. तुमचं हृदय काय असलं पाहिजे? परफेक्ट. तुमचा मेंदू काय असला पाहिजे? इच्छुक, तयार. हे त्या गोष्टी जे तुम्हाला करायच्या आहे, परमेश्वराला नाही करायची. आपल्या हृदयाला सिद्ध बनवणे हे आपले काम आहे. आपल्या डोक्याला तयार करणे हे आपले काम आहे. तुम्ही अर्ध्या मनाने देवावर काम नाही करू शकत. इथे लिहिले आहे, अँड सर्व विथ परफेक्ट हार्ट अँड विलिंग माइंड.
तर तुम्ही चेक करता जे तुम्ही करत आहात तर का करत आहात. तुम्ही चर्चमध्ये का येत आहात. चर्चमध्ये येण्याचे तुमचे कारण काय आहे. खूप जण विचारले चर्चमध्ये येण्याचे कारण काय. नाही ते आमचा मुलगा आजारी आहे की तो बरा झाला पाहिजे. जसं बरा झाला आम्ही चर्चमध्ये येणं बंद करेल. आम्हाला नोकरी भेटून दे कारण आम्ही रविवारी पण काम करेल आणि चर्चमध्ये येणं बंद करेल. हे त्यांची इच्छा आहे. त्यांना परमेश्वरची काही घेण देण नाही आणि पूर्ण जीवनभर नसणार कारण त्यांना ठाऊकच नाही. प्रेज लॉर्ड. त्यांना बस माहिती आहे की परमेश्वरकडनं फक्त मागायचं असतं. त्यांना कोणी शिकवलंच नाही. तुम्ही परमेश्वर चालता कसं चालता. परफेक्ट हार्ट अँड विथ अ विलिंग माइंड. तुमचं हृदय काय असतं. तयार असतं सेवा करण्यासाठी. जेव्हा आम्ही बोललो रॅप्सोडी वाटायचे तुमचं डोकं काय आहे तयार. जेव्हा आम्ही बोललो दसमासच्या तुमचं मेंदू डोकं काय आहे तयार. जेव्हा आम्ही बोललो आत्मे जिंका तुमचं काय मेंदू तयार. आम्ही बोललो प्रार्थना करा तुमचं डोकं काय आहे तयार. तुम्ही विवाद नाही करत. तुम्ही कुरकुर नाही करत आपल्या डोक्यामध्ये. अरे दिवसात कितींदा प्रार्थना करायची. तुम्ही कितीदा श्वास घेता. कधी त्रास झाला तुम्हाला. प्रार्थनेने का त्रास आहे कारण तुम्हाला ठाऊक नाही प्रार्थना काय आहे. प्रेज द लॉर्ड. हा किती जण ठाऊक आहे येशू जीवन आहे आणि येशूचे ते जीवन कशात आहे वचनात. तुम्ही श्वास 24 तास घेता. परमेश्वराच्या बद्दल 24 तास का नाही ऐकू शकत. जर ते जीवन आहे तर सो चेक युअर हार्ट. सिद्ध हृदय तयार मेंदू. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. जर तुम्ही कायम चुकीचं बोलतात आपल्या हृदयाला चेक करा. नाही मला बोलायचं काय असतं आणि काय तरी निघते. खूप सोपे आहे. आपल्या हृदयाला बरोबर करा. तुम्ही नेहमी काय बोलाल योग्य बोलाल. सोपे आहे. खूप सोपे आहे. करेक्ट युअर हार्ट युअर टंग विल बी करेक्टेड. तुम्ही कधी चुकीचं बोलताना नाही बघणार स्वतःला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं काय आहे. चला अजून एक वाचू. 29:9 पहिल्या क्रोनिकलमध्ये काय लिहिले आहे तिथे. या सर्व प्रमुख मंडळीने अगदी मनापासून आणि खुशीने मुक्त हस्तान दिले. त्यामुळे सर्व लोकांमध्ये आनंद पसरला. राजा दावीदाने आनंदवान. तर जे काही काम तुम्ही परमेश्वरासाठी करतात ते आपल्या मनाने खऱ्या मनाने करता. आपल्या इच्छेने करता. तुम्ही परमेश्वराची सेवा दबावमध्ये नाही करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ चर्चमध्ये सतत टार्गेट येत राहतात. ओ 50 रॅप्सोट्याच वाटायची आहे. 100 रॅप्सोट्याच वाटायचे आहे. यांना काय फक्त टार्गेट येत राहतात. ओके लेट्स एक्झामिन इट. बक्षीस त्याला नाही भेटणार ज्याने तुम्हाला टार्गेट दिला आहे. बक्षीस त्याला भेटेल ज्याने टार्गेट पूर्ण केला. सिंपल. किती जणांना समजले. सत्य आहे की नाही. जर त्याने 100चा जरी टार्गेट दिलाय तर त्याला टार्गेट देण्याचं बक्षीस नाही भेटणार का. जर तुम्ही 100 रॅप्सोडी वाटली बक्षीस कुणाला भेटेल. मग का त्रासत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरे जर तुम्ही मसीह यात्रामध्ये आहात कशात आहात. पहिला आपण शिकलो की मसीह यात्रा कशी आहे. खऱ्या मनाने आणि तयार डोक्याने. दुसरं आहे मसीह यात्रामध्ये काय झाले असले पाहिजे धन्यवादिता. प्रेज द लॉर्ड. इफिसकरास पत्र 5:4 वचन. तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यामध्ये असू नये. ते योग्य नाही. उलट उपकार स्थिती असावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमच्या तोंडातून काय ऐकू आले पाहिजे धन्यवाद. शेजारी बोला धन्यवाद. तोंडातून काय ऐकले पाहिजे धन्यवाद. बोला त्या स्टाफसाठी धन्यवाद. दिवसातून 4दा फोन करतो. हे ना या स्टाफपासून लांब राहा. 4दा फोन करतो. हे निर्लज्जताचे बोलणे आहे. मूर्खताचे बोलणे आहे. मूर्खाची गोष्टी आहेत. हे बोलणे शोभा नाही देत. कुठले बोलणे शोभा देते उपकार स्तुतीचे. लॉर्ड. ठीक आहे. कुठले वाटे शोभा देते उपकार स्तुतीचे. हे मसीहचे जगण्याची पद्धत आहे. लिहिले आहेत ते. तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण मूर्खाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नये. हे योग्य नाही. उलट उपकार स्तुती असावी. हे आपली जगण्याची पद्धत आहे. 5:20 आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही काय करत राहा धन्यवाद. तुम्ही एक धन्यवादिताचं जीवन जगता 24 तास. तुमचं हृदय धन्यवादिताने भरले असले पाहिजे 24 तास.
बोल नका प्रभू हे बाकी आहे, प्रभू हे बाकी आहे, प्रभू हे बाकी आहे. काहीच बाकी नाही. सर्व काही भेटले. प्रेज द लॉर्ड. हसू शकता. सर्व काही भेटले. आनंद करून बोला ना, सर्व काही भेटले. काय लोक हसतच नाही. हा, कुठे भेटलं सर्व काही? अजून हे बाकी आहे, ते बाकी आहे. हा, आंधळ्या लोकांपर्यंत विचार करू नका. आंधळ्या लोकांसारखे बोला सर्व काही भेटले. बोला सर्व काही मिळाले. धन्यवाद द्यायचे आहे. काय द्यायचं आहे? धन्यवाद. सकाळी बिझनेससाठी जाता, काय द्यायचं आहे? प्रभू धन्यवाद. आजचा दिवस महिमांनी भरलेला आहे. ग्राहक माझ्याकडे येत आहेत येशूच्या नावामध्ये, आणि जे ग्राहक माझ्याकडे येतील मी त्यांना सुवार्ता सांगेल येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पण डीलमध्ये फसलात. परमेश्वर माहिती आहे ग्राहक पाठवून त्याचाच फायदा आहे. कारण तुम्ही त्याला काय बोलला, जे येणार त्याला काय सांगणार? वाटतं का दुसरा शेजारी पण प्रार्थना करत आहे माझ्याकडे ग्राहक येऊन दे, आणि तुम्ही प्रार्थना करता जो ग्राहक आहे त्याला मी सुवार्ता सांगेल. परमेश्वराला कुठली डील आवडली? तर धन्यवाद. शेजाऱ्याला बोला धन्यवाद. सर्व गोष्टीबद्दल काय करा? धन्यवाद. हे आपले जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. फिलिपर पत्र 4:6. कशाची काळजी करू नका. आय लव्ह दॅट. प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. धन्यवाद बरोबर ते असतं ना, जेवण करा पाण्यासोबत, रोटी खावा पाण्याबरोबर, भात खा पाण्यासोबत. तुम्ही व्हेजिटेरियन आहात या नॉन व्हेजिटेरियन आहात, पाण्यासोबतच खाता, नाही खात? चिकन शिजवा या भजी शिजवा, कशात शिजवता? पाण्यात. पाणी मिसळता ना. तेच तो बोलत आहे. कुठली तुम्ही प्रार्थना करता, ती प्रार्थना कशासोबत असली पाहिजे? धन्यवादिता सोबत. ही ती प्रार्थना आहे. तर तुम्ही बोलताय हो पास्टर हे ते माझा मुलगा खूप त्रास देतो, त्याच्यासाठी प्रार्थना करा. हे काय बोलले तुम्ही? ह्यामध्ये धन्यवाद कुठे आहे? ही प्रार्थनाच नाही, हे इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिड. कारण यामध्ये धन्यवादिता नाही. जर तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलासाठी, पास्टर मी माझा विश्वास लावत आहे माझा मुलगा योग्य रस्त्याला चालेल, मी यासाठी धन्यवाद देतो, प्रभूंनी मला मुलगा दिला आहे, हे चांगल्या रस्त्याला जाईल, तुम्ही सुद्धा माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. आत्ता प्रार्थना आहे तुम्ही, नाहीतर ती प्रार्थना नाही. त्यात काय नाही धन्यवाद लिहिले आहे तिकडे की कशाची काळजी करू नका. प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. म्हणजे या बोलण्याला कसं तुम्हाला लपेटून बोलायचं आहे? कशासोबत? लपेटा कशाचा मारायचा आहे? तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही काय बोलू शकता आणि काय नाही बोलू शकत. ऑलरेडी तुमची प्रार्थना नीट होईल. तुम्हाला माहिती पडेल कुठल्या शब्दाचा वापर करू शकतो आणि कुठल्या शब्दाचा वापर नाही करू शकत. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते येशू ख्रिस्ताविषयी आणि त्या महिलाविषयी, ज्याला आपण मानतो की मरियम होती. खूप लोक बोलले ती वेश्या होती, पण बायबल नाही सांगत ती वेश्या होती. आपण आपल्या मनाने मानलं की बाया असेल म्हणजे वेश्याच असेल. जाऊन वाचा बायबल. बायबल नाही सांगत ती वेश्या होती. ठीक आहे. बायबल सांगते लोक तिला दगडाने मारून टाकणं होते. आणि येशू ख्रिस्ताकडे आले. येशू ख्रिस्त जमिनीवर काय लिहित होता आठवण आहे तुम्हाला? आणि ते ओरडत राहिले. येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. कारण जेव्हा तुम्ही तक्रार करता प्रभू तुमच्याकडे लक्ष पण देत नाही. प्रभूचे कान दुर्गंध ऐकण्यासाठी नाहीत. तर तुम्हाला वाटतं तुमची प्रार्थना ऐकली जावे, ती कशा बरोबर असायला हवी? बायबलमध्ये दाखवत आहे मी तुम्हाला. खूप जण ठाऊकच नाही. खूप जण वाटते माझी प्रार्थना का ऐकली जात नाही, कारण ती तक्रारची आहे. परमेश्वर कुठली प्रार्थना ऐकतो? धन्यवादिताची. कुठली ऐकतो? आठवण राहील. बोला परमेश्वर धन्यवाद. बोला माझ्या जीवनासाठी धन्यवाद, माझ्या सेलसाठी धन्यवाद, माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद. हे मसीचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. बघताय परमेश्वर काय बोलतो? कशाचीही काळजी करू नका. आता प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. मला ठाऊक आहे तुम्ही कुठल्या मोठ्या माणसाला गिफ्ट दिले, कुठल्या नेत्याला, श्रीमंत माणसाला गिफ्ट दिले. जाऊन तुम्ही बघितलं तर असेल जे लोक त्यांना गिफ्ट देतात. श्रीमंत माणूस जेव्हा गिफ्ट देईल तो एका चांगल्या रॅपिंग पेपरमध्ये देईल. बघितलं ना, तो चांगला विकत घेईल पेपर बॅग वगैरे.
कारण त्यांना ठाऊक आहे मोठ्या लोकांना गिफ्ट कसे दिले जाते. तसेच तुम्हाला ठाऊक असले पाहिजे परमेश्वराबरोबर कसे बोलले जाते. तुम्ही कसं बोलता धन्यवादिता बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं तुम्हाला? हॅलो. हा 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 लवकर प्रार्थना ऐकली जाईल. ठीक आहे. जोपर्यंत तक्रार आहे परमेश्वर ऐकत सुद्धा नाही. कलशकरास पत्र 2:7 त्याच्यामध्ये मुळावलेले त्याच्यावर उभारलेले तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकार स्तुती करीत ओसंडून जा. म्हणजेच तुमच्या जीवनात धन्यवादिता काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. ज्यांना कुणाला तुम्ही भेटता धन्यवाद. तुमच्या घरी कोणी झाडू लावली धन्यवाद. जेवला धन्यवाद. रिक्षावाल्याला धन्यवाद. बसवाल्याला धन्यवाद. सिक्युरिटी वाल्याला धन्यवाद. कोणी धक्का पण मारला धन्यवाद. तो दाखवतो मी कोण आहे. नाही 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 धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. काय आहे? धन्यवाद लिहिले आहे. म्हणजे जितके तुम्ही पुढे वाढता तितके जास्त धन्यवाद देता. तर तुम्ही बोलता मी 10 वर्षापासून चर्चला येतो. मला लोक कधी इथं बसवतात कधी तिथं बसवतात. फास्ट ही चर्च मध्ये कुठली पद्धत असते. तुम्ही 10 वर्षापासून काहीच येत नाही. आता पण तुम्हाला धन्यवाद देतात यायला पाहिजे होते की तुम्हाला बसण्याचं संधी दिली. उभा नाही केलं. बसवलं ते पुरेसे आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला तर बसायची संधीच नाही भेटत. मी बोलतो मला भेटतं का? धन्यवादिता वाढत जाओ. नेक्स्ट 3:17 प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभू येशूच्या नावात करावे. यामुळे तुम्ही देव पित्याला त्याच्याद्वारे आभार मानता. पहिला थेसलोनिकरास पत्र 5:18 प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद करा. प्रेज द लॉर्ड. मला प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद करा. मला प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद करा. हे नाही की आम्ही कुठं राहतोय परमेश्वर ते पाणी नाही. प्रथम धन्यवाद करा. धन्यवाद. चला आता बघू पूर्ण वाचू. माझ्यासोबत वाचता 1 2 3 चला वाचा. तुम्ही बघितली काही महत्वाची गोष्ट? महत्वाची गोष्ट दिसली? खूप लोक बोलतात मला परमेश्वराची इच्छा ठाऊक नाही. इथे लिहिले आहे सरळ सरळ. हॅलो. नाही लिहिली आहे. परत वाचू 1 2 3. तर कोणी बोल मला परमेश्वराची इच्छा नाही ठाऊक. कसं नाही ठाऊक? लिहिले आहे. लिहिले आहे इथे. तुम्ही बोल नका मला देवाची इच्छा ठाऊक नाही. एक तर माहित पडली नाही. माहिती पडली सरळ सरळ. परत वाचू 1 2 3 शेवटचे. कुणासाठी? आपल्यासाठी. आपण जे ख्रिस्ती आहोत. पूर्ण जगाशी बोलत नाही तो. ठीक आहे. तो कुणाशी बोललाय? ख्रिस्ती लोकांबरोबर. त्याने बोलत तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा काय आहे? तुम्ही धन्यवाद करा. त्यांना तक्रार करून दे. प्रेज द लॉर्ड. की दुधाचा भाव वाढला. पेट्रोलचा भाव वाढला. मुंबईमध्ये खड्डे आहेत. मुंबईमध्ये इतकी ट्रॅफिक आहे. हे काय पद्धत असते का? तुम्ही सर्व हे करू नका. तुम्ही काय द्या? धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला धन्यवाद द्या. आपल्या हाताने उचला धन्यवाद द्या. रेंदलो गो शतीला अंग्रोतोलो शतीला रासोतोलो कोंदा लिग्रे बो शतीतला अंग्रोतोलीतला अंग्र बो शत्र अन दिले बाबा. आपल्या मुलांसाठी धन्यवाद द्या. नवऱ्यासाठी, बायकोसाठी, सेलसाठी, सेल मेंबरसाठी धन्यवाद द्या. नोकरीसाठी, बॉससाठी नावे घेऊन धन्यवाद द्या. शेजाऱ्यासाठी, मुलांसाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी यांदरी लेगे भविष्यातला खोंद्र. धन्यवाद प्रभू. धन्यवाद आमच्या प्रधानमंत्रीसाठी. धन्यवाद आमच्या मुख्यमंत्रीसाठी प्रभू. धन्यवाद आमच्या MP साठी, MLA साठी. धन्यवाद जजेससाठी. धन्यवाद वकिलांसाठी. धन्यवाद डॉक्टरांसाठी. ते परमेश्वर इच्छेमध्ये चालत आहे येशूच्या नावामध्ये. दुष्टाचे कार्य भारतात यशस्वी न्याय होणार आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद भारतासाठी. धन्यवाद मुंबईसाठी. धन्यवाद महाराष्ट्रासाठी येशूच्या नावामध्ये. मुंबईमध्ये सुवार्ता वेगाने वाढत आहे येशूच्या नावामध्ये. महाराष्ट्रात सुवार्ता वेगाने वाढत आहे येशूच्या नावामध्ये. भारतात सुवार्ता वेगाने वाढत आहे. धन्यवाद प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद स्वर्गाच्या गतिविधीसाठी. धन्यवाद माझ्या सर्व मेंबरसाठी प्रभू. धन्यवाद आत्म्याच्या बुद्धीत चालत आहे येशूच्या नावामध्ये. ते ज्ञानात चालत आहे येशूच्या नावामध्ये. लिब्रो शाथेले ग्रे बौंद्रलबा यंत्र लिगा बो शाथोले शाथोली लिब्रो शाथेले ग्रे बौंद्रलबा गबा शौत्र लिगा बांद्रोस्तो.
ओ हालेलुया, ओ हालेलुया. ओरडू शकता महिमा, महिमा. ओके, तर ही वेळ आहे. जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर आम्ही तुमचे स्वागत करणार. उभे राहू शकता. जोरात टाळ्या वाजवू शकतो आपण यांच्यासाठी. अजून जोरात टाळ्या वाजवू शकता. थँक्यू. तुमचे स्वागत आहे आमच्या चर्चमध्ये. आम्हाला आनंद आहे तुम्ही इथे आलात. जर येशूला ओळखत नाही तर ही प्रार्थना करून जा आमच्या सोबत. प्रार्थनेला मायपाठी तुमच्या तोंडाने बोला तुमच्या तोंडाने. प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये. विश्वास करतो की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला. देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. आज तो जिवंत आहे. मी माझ्या तोंडाने कबूल करतो येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे आणि स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. परत एकदा धन्यवाद, तुम्ही इकडे आला, आपली वेळ आम्हाला दिली. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आपण आपली भेट, दशमांश, आपली पार्टनरशिप भेट, आपला बीज देऊ शकता. थँक्यू. गॉड ब्लेस यू. कॉइन आपली मदत करेल. जीवित जीवित सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. प्रार्थना करू. आपल्या हातांना उचलू. वारितामध्ये आपल्या भेटांसाठी जी आपण आता दिली आहे त्यासाठी प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा, त्या भेटीसाठी, ज्या दशमांशासाठी जी आज आम्ही त्या वचनानुसार दिली आहे. धन्यवाद येतो प्रभू. जसं आम्ही दिले जे वाढलेले पीक आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. प्रभू धन्यवाद येतो. त्या भेटामध्ये आशीर्वादाचे आवाहन करतो, वृद्धीसाठी, वाढीसाठी, राज्याच्या विस्तारासाठी. प्रार्थनेला येशू ख्रिस्ताचं नाव मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. परत एकदा जोरात टाळ्या वाजवता येशूसाठी. काही अनाउन्समेंट आहे, लक्षपूर्वक ऐका. मी लवकर सांगणार आहे. प्रथम आहे आपला लीडरशिप कोर्स, की तुम्ही लीडर बना. जर तुम्ही आतापर्यंत लीडरशिप कोर्स केला नाही तेच करा. 4 क्लास अपलोड झाले आहेत. थोडी प्रभूच्या विशेष अनुग्रहाने आपण 4 अपलोड करणार आहोत. लॉट तर लीडरशिप खूप गरजेची आहे. पुढे मग आपलं 5000 आहे. बोललो प्रत्येक व्यक्ती काय बनवू. प्रोजेक्ट 5000 पार्टनर. त्यामध्ये प्रथम आहे प्रेइंग पार्टनर, सोबत प्रार्थना करा. तर आहे आत्मा आहे. आमचा हा प्रोजेक्ट आहे. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक सेलने आपले मन बनवले पाहिजे.
प्रत्येक आठवडी कमीत कमी 10 नवीन आत्मे घेऊन येईल. माहिती तुम्ही किती वेगाने पुढे जाल. 5,000 पार्टनर आमच्यासोबत पार्टनरशिप करेल. खूप लोकांनी बोलले पास्टर, काही लोक बोलले पास्टर 5,000 खूप जास्त, काही लोकांचा विश्वास नाही लागत आहे. बोललो ओके स्ट्रक्चर आहे, आपण बनवत आहोत 5,000 पार्टनर, ते पासून 5,000 रुपयापर्यंत पार्टनरशिप करते. बेटर आहे आता आहे इट्स द लॉर्ड. हालेलुया. तिला आपल्या असते प्रेज, प्रेयर अँड प्रोफेसी मिळून आहेत. तर पहिले 1.5 तासाचा असायचं, आता किती तासाचा आहे? 2 तासाचा. तर बदलाव आहे, 6 ते 8.5 आहे. काय नाव आहे त्याचे? प्रेज, प्रेयर, प्रोफेसी, प्रार्थना, भविष्यवाणी. एनएसडीची सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे. किती जणांना माहिती आहे आपली बुधवारी सर्व्हिस असते? बघा, एक दिवस पुरेसा नाही. त्याला शिकायला तुम्हाला किती वर्षे लागले, शिकायला किती वेळ लागेल. या प्रेज द लॉर्ड पासून काही नवीन गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत 3-4. सर्वात प्रथम आहे एक संडेचे नाव देणार आहेत. संडे काय आहे? तर आजच्या रविवारचे नाव आहे थँक्यू संडे. थँक्यू संडे, थँक्यू संडे. एक काम आहे 2 लोकांना फोन लावायचा आणि बोलायचं थँक्यू. आम्हाला, काकाला, आजोबाला, ताईला, आजीला फोन लावून बोलायचं थँक्यू. असेल त्यांना ज्यांना येशू ख्रिस्त ठाऊक नाही बोलायचं येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रीती करतो. लॉर्ड थँक्यू. हा आपला थँक्यू संडे आहे. प्रत्येक रविवारी तुम्हाला टीप देणार आहे आत्मे जिंकण्याची. प्रत्येक रविवारी नवीन टीप आहे. तुम्ही कशा प्रकारे कुणाशी बोला. तुम्ही कोणाशी बोलायला गेला, काय बोलू हाच प्रश्न असतो. बोलू शकता काय तुम्हाला ठाऊक आहे परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला बोललो मी काय तुम्हाला ठाऊक आहे परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो. काहीतरी उत्तर देणार ना, विचारत आहे. समजा काय तुम्हाला ठाऊक आहे परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो, तर काय असेल ओळखतो. मी पुढचा विचारेल, काय तुम्ही कधी प्रेमाचा अनुभव केला आहे का? तो माणूस याने तर काही वेगळंच विचारले, मला माहित आहे पण कधी अनुभव तर केला नाही. पकडला ना मी त्याला, तर ते टीप आहे. ठीक आहे, त्यांना सांगा जर तुम्हाला अनुभव करायचा आहे तर कुणाला स्वीकारा, ग्रहण करा, येशू ख्रिस्ताला. काय की कठीण आहे? टीप चांगली आहे ना? असं प्रत्येक वेळी टीप देईल आणि त्या टीपला जाऊन लावा, त्याच्यानंतर लावा आणि लोकांना येशू ख्रिस्ताविषयी सांगा. द लॉर्ड. हालेलुया. तर आपण उभे राहू, प्रभूचा धन्यवाद देऊ. उचला, प्रभूचा धन्यवाद द्या. धन्यवाद. जे वचन तुम्ही ऐकले आहे, तुम्ही शिकला आहात, शिकले आहात त्यासाठी धन्यवाद द्या. जे काही तुम्हाला आठवण येतं त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी धन्यवाद द्या. धन्यवाद बोल नका, बोला परमेश्वर जे तू शिकवलं, जे आत्ता तू मला शिकवलंस ते गोष्टी धन्यवाद करू नका. एक गोष्टीसाठी धन्यवाद द्या. लॉर्ड धन्यवाद प्रभू तुझ्या दयेसाठी, करुणासाठी. मी प्रार्थना करतो तुझ्या लेकरांसाठी, अजून गौरवात पुढे वाढत आहे येशूच्या नावामध्ये. यांच्या हातामध्ये समृद्ध होत आहे येशूच्या नावामध्ये. यासाठी यांचा झुकाव वाढत आहे येशूच्या नावामध्ये. यांच्यामध्ये परिपक्व होत आहे येशूच्या नावामध्ये. वेळी आपल्या जीवनात परमेश्वराच्या इच्छेने चालत आहे येशूच्या नावामध्ये. प्रभू हे महान रूपाने आत्मे जिंकत आहे येशूच्या नावामध्ये. त्या व्यवसायात मी वृद्धी बोलतो येशूच्या नावामध्ये. नोकरीमध्ये प्रमोशन बोलतो येशूच्या नावामध्ये. श्वास बोलतो येशूच्या नावामध्ये. शांती बोलतो येशूच्या नावामध्ये. आणि मित्रांचा उद्धार बोलतो येशूच्या नावामध्ये. साक्षी सोबत येत आहे प्रभू, हवाई बरोबर येत आहेत प्रभू. आपल्याला येशू ख्रिस्ताचं नाव मागतो, आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असेल येशूच्या नावात, आमेन. त्याच भलायन करून सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल, परमेश्वराच्या घरात निवास करून राहील त्याच्या नावात, आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करतं? कार्य करतं. प्रेज लॉर्ड. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.